झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। पहिले तर गावाला जायच्या वेळेस मला खूप आनंद झाला। सरप्राईज देणार म्हटलं मी अचानक मध्ये घरासमोर जाऊन, आता आमच्या गावाला जाणार आमचं मेन्शन दाखवायला। माझं जायचं कसं? चालत जाऊया। मी नाही ना चालत। चालत सगळं हिलते, ट्रेन हिलते, माझं पोट पण हिलते। मला ट्रॅव्हल करायलाच माझी जान पूर्ण निघून गेली। आय वुड प्रिफर टू ड्राइव्ह फॉर 3-4 आवर्स। मी ड्राइव्ह करेल, स्वतः ड्राइव्ह करेल, पण मला लोकल ट्रेन, पब्लिक ट्रॅव्हलिंग नाही। कसं वाटतंय? मस्त वाटतंय, आलोय आम्ही इचलकरंजीमध्ये। अरे दीपक, अरे भावा कसं आहेस? मस्त आहे। कवाला बा? अरे आत्ताच आलोय बघ, सकाळी आलोय। तू कुठे आहेस? मला घरला सोडतोस बा? चल की बाबा, बस की सोडतो। मित्र आहे माझा, घेऊन जा ना घरी सोडणार। घरला सोडणार ना? सोडती चल की बा, आणि का पाहिजे? जेव्हा मी ट्रेन पासून खाली उतरलं, फॉर ॲटलीस्ट 1 आवर माझा डोका असंच हिलत होता। बापरे, हळू 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 चालू रे। आतापर्यंत सगळं फक्त ऐकलं होतं की माझं गाव हे, मी असं करतो, इकडे फिरायला जातो वगैरे वगैरे, आणि तो दिवस आलाय। म्हणजे मी ऍक्च्युली दीपकच्या घरी जाणार आहे। मला वाटलं चल आता आलं झालं, आता पोचलं। नो, आता परत 4 आवर्स ड्राइव्ह घ्यायचे गावासाठी। ही इकडे 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 इकडे, मला वाटतं याचा मान दुखला असेल सगळीकडे। पकड पकड। मंदिरात पोचलो, खूप शांत वाटलं। अंबाबाईचं दर्शन घेतलं, जी माझी इच्छा होती ती पूर्ण झाली। आई कडकलक्ष्मीच्या नावानं, आई दुर्गा माताच्या नावानं, सामान दाताच्या नावानं, आई चिंचल मायकाच्या नावानं। या शो मध्ये तुझ्या आशीर्वादाने आले देवा, फक्त पुढे परत नाही, बाकी काय नको। आपल्या गावाचं मोठं नाव करू दे, फक्त तुझा आशीर्वाद असू दे माझ्या पाठीशी। जेव्हा ओटी भरलं, खरंच माझं मन सुक्त झालं। मला तिथंच ट्रॉफी जिंकली अशी वाटली, तिथंच। मला असं वाटलं की हे सगळे आमच्यासाठी थांबलेत का? वाव, हा मान आपल्याला मिळतोय। आता तो महिना झालता तिकडे गेला, तुझ्या हाताने आता पूजा कर, आणि कुंकू टाक, तुळजापूरच्या यायचं युडायचं नाव घेऊन शिणकर, काळीची पिठी लाव, दिवा लाव, आणि अगरबत्ती बी लावून कर तुझ्या हाताने पूजा। आता तो महिना झाला तुझ्याची पूजा नाही तिथं। ज्यावेळेस मी 1.5 महिन्याने घरी गेलो, कारण की मी घरी असल्यावर देवाची पूजा करत असतो, तर मग ज्यावेळेस मला देवाची पूजा करताना मला एकदम एवढा आनंद होता ना, लय आनंद होता, कारण की 1.5 महिन्यानंतर मी देवाची पूजा करतो। एवढा आई, मानकेश्वरची आई, महांदळीच्या बाबा, तुझ्या पायात होते। माझं जे मन विचलित झालेलं ते सगळं म्हणजे थोडंसं स्थिर असं झालं। मला थोडीशी शांती मिळाली ती पूजा, ती प्रार्थना केल्यानंतर। बाबा कसा वाटतो शो आमचा? शो चांगला वाटतोय, दाढी केलं नाहीस तेच मला दुःख वाटतंय। फक्त बाकीचं काय करायचं नाही, आता उठायचं आणि दाढी करायला जायचं। मी म्हणलं की अरे काय बोलू, म्हणजे मीच केलाय मेकओव्हर, हे कसं सांगू? तुला कापू वाटतंय बघ, नसलं तर मी कात्री आणतो आणि मी कापतो। नाही नको जातो मी आता। ह्याचं जे बघितलंय मी रूप, जो हा असा असतो घरात मॅन्शन मध्ये, आणि तिकडे नुसतं असं एकदम खाली मुंडी घालून हो हो पप्पा, हो हो सगळं करतो मी, हो सर, हो हो, जे तुम्ही म्हणाल ते करतो। चटणं उठ आणि चल, चटणं चल, उठ चटणं जा। पहिल्यांदा मला आता यांना गाव फिरवायचं आहे, तोपर्यंत पप्पाने ओरडा दिलता। मला आता सगळं राहू दे, पहिला कटिंग करून नाही तर कुठं गावाला तिथं काव खायला पाहिजे। चल तुला घर दाखवतो। इथे मी आंघोळ धुना सगळा।
ओ गॉड मम्मा. ओ मी घेऊ घेऊ शकशील? दाखव मला. पण वरती कसं जाणार? थांब तिथे काढून देतो. पोहोचले ना? हे बघ, हे विटू आहेत आपलेच. माती वगैरे ते खदावं लागते आणि नंतर फिलवून हे करावं लागते. चिक्कल कशाला? विटा बनवण्यासाठी. आता इटा बनवणार. तोच तर आहे आपला टास्क. दाखव कसं करायचं. आईला अरे ताकद तो लगाव. ताकद लाव ना, ताकद. खूप भारी आहे. हा आता फुल. दुसरं लुगडं पुऱ्या पाणी नव कॅट लुगडं नव लय तिखट आहे. पण आजच्यापासून थोडी चटणी कमी टाकेन तुझ्यासाठी. कमी आहे, कमी तिखट आहे. बापरे, म्हणजे तुमचं जास्त तिखट कायच असेल. त्यांनी ते म्हणजे सगळ्यांनी इतकुसच घेतलेलं. तर मला थोडंसं वाईट सुद्धा वाटलं की हे किती कमी जेवत आहेत. आणि आपण जेव्हा मुंबईमध्ये असतो तेव्हा आपण वेस्ट सुद्धा करतो. आम्हाला इतकी तिखट खायची सवय नाहीये, पण मस्त झणझणीत झालंय. सुभाष दादा तिकडे मुंबई मॅन्शन मध्ये असतात ना, तर नेहमी बोलतात की किती गोड किती गोड किती गोड. कारण तिकडे आम्ही सगळे कमी तिखट खातो ना. मला तिकडचे म्हणजे तिखट खायची जास्त हे नाही, थोडं सवय नाही आम्हाला. मला सारखं सांगायचं की मला असलं गोड खावडत नाही, तिखट खायची सवय. तिकडं चिकन बी थोडं गोड मध्ये, प्रत्येक भाज्या गोड राहिले. ते आमच्यासाठी गोड नसतं, ते आमच्यासाठी नॉर्मल. इथून जाताना जी अशी काटून झाली की मी तिथं जाईन कवा आणि तिखट खाईन कवा आईच्या हातचं. मला तिखट लय आवडतं खायला. मला ऍक्च्युली माहिती नव्हतं की आता श्रेयस सरांबरोबर कसं आम्ही संवाद साधणार आहे. पण अचानक कळलं की आमचा व्हिडिओ कॉल होणार आहे. आणि खूप दिवसानंतर असं वाटलं की काहीतरी वेगळं होतंय. नमस्ते सर. राम राम मंडळी. आता कसं वाटतंय गावात सिटी असते. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज